नमस्कार मित्रांनो, मी चार्टर्ड अकाउंटंट पराग भुजबळ. आज आपण नवरात्रीचा उत्सव साजरा करतोय. त्या नवरात्रीच्या उत्सवाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या नवरात्रीच्या उत्सवानिमित्त मी 9 असे रत्न शेअर्स निवडलेले आहेत, की जे टोटली आपल्याला 9,000च्या आत खरेदी करता येतील. हे बेसिकली फक्त जे फर्स्ट टाइम इन्व्हेस्टर्स आहेत, बिगिनर्स आहेत, नवशिके इन्व्हेस्टर्स आहेत, जे पहिल्यांदा स्टॉक मार्केटमध्ये आलेले आहेत, त्यांच्यासाठी हे 9 शेअर्स आहेत. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला एक बोनसही मिळणार आहे. तो काय आहे ते बघण्यासाठी शेवटपर्यंत आपण बघूया. हे आपले 9 रत्न कोणते आहेत ते. ह्याचे सिलेक्शन असं केलेलं आहे की फक्त निफ्टी 50 किंवा सेन्सेक्स मधले शेअर्स घेतलेत. कंपनी दोन्ही असायला पाहिजे, स्टेबल पण असायला पाहिजे आणि ग्रोथ ओरिएंटेड पण पाहिजे. एका सेक्टरमधनं एकच शेअर मी निवडलेला आहे. एका बिझनेस ग्रुपमधनं एकच शेअर असणार आहे आणि टोटल इन्व्हेस्टमेंट 9,000च्या आत आहे. ह्याच्या व्यतिरिक्त देखील सगळ्या बाकीच्या शेअर्स काय चांगले नाहीत असं नाही. ह्याच्या व्यतिरिक्तही अतिशय चांगले शेअर्स असतील आहेतही. परंतु मी हे 9 शेअर्स फक्त त्यांच्यासाठी घेतलेले आहेत की जे फर्स्ट टाइम इन्व्हेस्टर्स आहेत. स्टॉक मार्केटमध्ये कसं त्यांनी पाऊल ठेवावं, त्यांचं थॉट प्रोसेस, विचारसरणी कशी असायला पाहिजे ह्याच्यासाठी, आणि फक्त 9,000 रुपये टोटल कॅपिटल घेऊन आपण कसं इन्व्हेस्ट करायचं ते बघून घेऊया. सगळ्यात पहिला स्टॉक मार्केटचा सगळ्यात मोठा दिग्गज रिलायन्स. रिलायन्सचा भाव 8 ऑक्टोबर 2021 ला क्लोज होता 2,671. स्टॉक मार्केटमध्ये एक म्हणे ऑलवेज रिलाय ऑन रिलायन्स म्हणून पहिला नंबर दिलेला आहे रिलायन्सला. रिलायन्स आपल्याला माहिती आहे की ऑइल रिफायनिंग, पेट्रोकेमिकल, ऑइल एक्सप्लोरेशन ह्याच्यामध्ये आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त देखील ती एक अतिशय मोठी डायव्हर्सिफाईड कंपनी झालेली आहे. तिचं रिटेलमध्ये आहे, टेलिकॉम मध्ये आहे, डिजिटल ऍसेट्स आहेत, मीडिया आहे, हॉटेल्स मध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, टेक्सटाईल्स मध्ये खूप मोठं नाव आहे. त्यामुळे फक्त ऑइल अँड गॅस कंपनी नसून हिला पण डायव्हर्सिफाईड कॅटेगरीमध्ये पाहायला पाहिजे. तर अशी डायव्हर्सिफाईड पहिली 1 नंबरची कंपनी रिलायन्स. हायेस्ट वेटेज आहे त्याला निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये. जवळजवळ सगळ्या फंड हाऊसेसच्या सगळ्या स्कीम्स मध्ये थोडीफार काही असेना इन्व्हेस्टमेंट नक्की असते. अतिशय स्टेडी ग्रोथ आहे. व्हॅल्यू अनलॉकिंग पुढे होणार आहे. जर डिव्हिजन्स एक जर त्यांनी डिव्हिजन्स बाजूला केले, जसं टेक्सटाईल, टेलिकॉम, आता त्यांनी ऑलरेडी O2C म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज मधनं O2C ऑइल टू केमिकल्स बिझनेस जो आहे तो त्यांनी डिमर्ज केलेला आहे. ऑलरेडी त्यांच्यामध्ये गुगलने खूप मोठी इन्व्हेस्टमेंट पण केलेली आहे. O2C मध्ये सौदी अरामकोची जगातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात प्रॉफिटेबल कंपनी, सौदी अरेबियाची जी मायनिंग अँड कंपनी जी आहे, सौदी अरामको ज्याला म्हणतात, तर त्याच्याबरोबर देखील त्यांचं चाललेलं आहे स्टेक सेल करायचं O2C मधला. सक्सेशन प्लॅन जो आहे, म्हणजे आता सध्या त्याचे अध्यक्ष धीरूभाई अंबानींचे मोठा मुलगा मुकेश अंबानी आहे. मुकेश अंबानींना 3 मुलं आहेत. तिन्ही मुलांमध्ये एक डिव्हिजन त्यांनी दिलेला आहे. एक टेलिकॉम बघतो, एक ऑइल बिझनेस बघतो आणि एक बाकीचा बिझनेस बघतो. तर अशा पद्धतीने पुढचं सक्सेशनही त्यांनी व्यवस्थित प्लॅन करून ठेवलेले आहे. त्यामुळे लॉंग रन मध्ये अतिशय चांगली कंपनी आहे. प्रत्येक इन्व्हेस्टर्सच्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच पाहिजे. नंबर 2 रत्न जे ह्या नवरात्रीमध्ये सिलेक्ट केलेले आहे ते म्हणजे इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन दिग्गज कंपनी लार्सन अँड टुब्रो, ज्याला L&T या नावाने देखील ओळखलं जातं. 1,727 हा त्याचा परवा दिवशीचा क्लोजिंगचा बॅलन्स होता. अतिशय मोठी कंपनी अशी आहे, ह्यूज ऑर्डर बुक्स आहेत, अतिशय डायव्हर्सिफाईड आहे. म्हणजे नुसते L&T इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन मेन आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये आहे, L&T फायनान्स मध्ये आहे. अशा वेगवेगळ्या त्यांच्या कंपन्या देखील आहेत. गव्हर्नमेंटचे सर्वात मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे असतात ते सगळे L&T ही एकमेव कंपनी आहे. त्यांच्याकडे एवढं जबरदस्त टेक्निकल क्वालिफिकेटेड लोक आहेत आणि एक्सिलेंट कॉर्पोरेट गव्हर्नन्स असलेली ही कंपनी. त्यामुळे ही कंपनी देखील प्रत्येक इन्व्हेस्टर्सच्या पोर्टफोलिओमध्ये असणं गरजेचं आहे. तिसरी जी कंपनी आहे ती म्हणजे HDFC बँक.
₹1,602 क्लोज झालेला आहे 8 ऑक्टोबर 2021ला. अतिशय लीडिंग अशी बँक आहे भारतातली. बँकिंग, फायनान्स, क्रेडिट कार्ड, लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स, ब्रोकिंग, एएमसी असे वेगवेगळे त्यांचे व्हर्टिकल्स आहेत. त्यातल्या काही व्हर्टिकल्स आता लिस्टही झालेले आहेत, जसं लाईफ इन्शुरन्स आहे, त्यांचं एएमसी जे आहे, जनरल इन्शुरन्स आहे, हे सगळे व्हर्टिकल त्यांचे लिस्ट झालेले आहेत. अतिशय हाय प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे. कॉस्ट ऑफ कॅपिटल सगळ्या बँकांशी जर आपण कंपेअर केलं तर लोएस्ट कॉस्ट ऑफ कॅपिटल हे न्यू एज बँक्स आहेत. अतिशय चांगले प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांचे. ऑनलाईन बँकिंग आहे, डिजिटल बँकिंग आहे, एटीएम थ्रू बँकिंग आहे. एक अतिशय न्यू एज बँकिंग कंपनी प्रत्येक इन्व्हेस्टरकडे असणं गरजेचं आहे. चौथी कंपनी फार्मा सेक्टर मधली सिप्ला, ₹917 ह्याचा सध्याचा रेट आहे. अतिशय ऍडव्हान्स्ड अशी कंपनी आहे. नुसती फार्मा मधली नाही तर न्यूट्रास्युटिकल्स मधली. जसं जसं भारतामध्ये न्यूट्रास्युटिकल्सचं मार्केट वाढत चाललेलं आहे, सगळ्यात मोठा बेनिफिशियरी हा सिप्ला आहे. फार्मा वेगळा आला, न्यूट्रास्युटिकल म्हणजे न्यूट्रिशनल फार्मास्युटिकल असे कॉम्पोजिशन असलेली न्यूट्रास्युटिकल अतिशय चांगल्या कंपनी आहे ही. अतिशय मोठा डायव्हर्सिफाईड प्रॉडक्ट पोर्टफोलिओ आहे. युएस, युरोपमध्ये त्यांचा खूप चांगला होल्ड आहे. एस्पेशली युएस मध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे ड्रग्ज एक्सपोर्ट केले जातात. कोविड सारखे जे पॅन्डेमिक्स आहेत, डिझिजेस आहेत, त्याच्यामध्ये एक नॅचरल बेनिफिशियरी पण होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये खूप चांगली त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. खूप चांगले चांगले नवनवीन प्रॉडक्ट्स ते बनवून आणत असतात. त्यामुळे ही देखील कंपनी असणं गरजेचं आहे. पाचवा, भारती एअरटेल, टेलिकॉम सेक्टर मधली सगळ्यात लीडिंग कंपनी आहे. साधारणपणे ₹700 त्याचा भाव आहे. सुनील मित्तलचे जो भारती ग्रुप आहे त्याची ही कंपनी आहे. 5G टेक्नॉलॉजीवर त्यांचा पूर्ण फोकस आहे. ह्यूज ऍसेट्स आहेत त्यांच्या टेलिकॉम स्पेसमध्ये. फक्त भारतातच नाही तर त्यांचा श्रीलंकामध्ये देखील खूप मोठा बेस आहे. त्यांचा आफ्रिकामध्ये बेस होता, पण तिकडे लॉसेस खूप माउंट होत होते, म्हणून तिकडनं त्यांनी त्यांचा बिझनेस वाइंड अप केलाय आणि फक्त भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये ते पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करतात. रिसेंटली त्यांचा जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता स्पेक्ट्रम चार्जेसचा, त्याच्यामध्ये भारत सरकारने खूप मोठा रिलीफ दिलेला आहे. त्यामुळे त्याचा एक खूप मोठा बॅलन्स शीटवर त्यांचं डिलिव्हरेजिंग होणार आहे. आणि मोबाईल पेनिट्रेशन जे आहे गावागावापर्यंत पोहोचायचं, त्यांचा एक नॅचरल बेनिफिशियरी असे असणार आहेत. तर न्यू एज टेलिकॉम कंपनी जर बघायची असेल तर ही भारती एअरटेल ही 5 नंबरची प्रिफर्ड चॉईस असू शकते. 6 नंबरला आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सर्वात मोठी कंपनी, सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक अशी विप्रो. ₹661 भाव आहे त्याचा. विप्रोला भारतातला सगळ्यात मोठा वेल्थ क्रिएटर म्हणून नावलौकिक मिळालेला आहे, ज्याने आयपीओ मध्ये ₹10,000 लावलेले आहेत. त्याचे आज कित्येक हजार कोटी रुपये झालेले आहेत. आपण त्याच्यावर आधीच्या व्हिडिओज मध्ये देखील बघितलेलं आहे की कसं ₹10,000 1200-1300च्या, आता तर त्याच्या 1300च्या पेक्षा जास्त कोटी त्याच्या शेअर्सची किंमत होतीये. अतिशय चांगली कॉर्पोरेट गव्हर्नन्स असलेली कंपनी आहे. ओव्हरसीज पण देखील ती लिस्टेड आहे. सक्सेशन प्लॅन ह्यांचा सेट आहे. पुढे कसं त्याच्यामध्ये अझीम प्रेमजीचे मुलं जे आहेत ते कशी त्याला सक्सीड करणार आहेत ते देखील त्याच्यामध्ये ऑलरेडी प्लॅन प्लेस मध्ये आहे. त्यामुळे एक लॉंग टर्मच्या दृष्टीने अतिशय चांगली अशी विप्रो ही कंपनी प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये असणं गरजेचं आहे. 7वी कंपनी आहे आयटीसी लिमिटेड. आयटीसी आपल्या सर्वांना माहिती आहे, भारतातली सगळ्यात मोठी सिगरेट आणि टोबॅको ब्रँड असलेली कंपनी आहे. परंतु आता ती फक्त सिगरेट आणि टोबॅको साठी लिमिटेड न राहता एफएमसीजी मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते आलेली. आयटीसी हॉटेल्स हा ब्रँड आपल्याला सर्वांना माहितच आहे. पेपर्स अँड स्टेशनरी मध्ये देखील ते आहेत. आयटीसी भद्राचलम आहे, क्लासमेट आहे, असे त्यांचे वेगवेगळे ब्रँड्स आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये देखील त्यांचं खूप मोठी कंपनी आहे. त्याचा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज काय की फक्त ₹231 मिळणारी कंपनी अतिशय हँडसम डिव्हिडंड देते. त्यामुळे ज्यांचा पोर्टफोलिओ, जो नवीन पोर्टफोलिओ असतो, त्या नवीन पोर्टफोलिओ मध्ये ग्रोथ, स्टेबिलिटी आणि डिव्हिडंड्स अशी डिव्हिडंड स्टेबिलायझेशन साठी ही अतिशय चांगली कंपनी आहे. जर ह्या कंपनीचे हे वेगवेगळे डिव्हिजन जर डिमर्ज झाले तर एक अतिशय मोठी अनलॉकिंग
या कंपनीमध्ये होऊ शकते व्हॅल्यूची. मोठमोठे ब्रोकर जे आहेत त्यांचं टार्गेट असं आहे की जर ही अनलॉक त्यांचं जर डीमर्ज केलं तर ह्या कंपनीची इंट्रिन्सिक व्हॅल्यू ₹400 वर पर शेअरची आहे. आज ती तुम्हाला जवळ-जवळ त्याच्या 55%लाच फक्त मिळत आहे ₹231. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांनी ई चौपाल वगैरे त्यांचे जे बाकीचे जे रुरल म्हणजे जे गाव खेड्यांपर्यंत त्यांचा जो पोच त्यांनी निर्माण केलाय, जे त्या जाळं मोठं निर्माण केलेलं आहे, ते अतिशय चांगलं आहे. त्यांनी कोणताही बिझनेस जरी टाकला तरी त्यासाठी हे नेटवर्किंग जे केलेलं आहे त्याचा खूप मोठा फायदा त्यांना मिळणार आहे. तर अशी ही 7वी कंपनी आयटीसी. 8वी कंपनी आहे कोल सेक्टर, कोळशा सेक्टर मधली सर्वात मोठी कंपनी कोल इंडिया. ₹188 फक्त शेअर आहे हा. भारतातली ही कोळशा मधली सर्वात मोठी मोनोपॉली असलेली कंपनी आहे. एकाधिकार आहे या कंपनीकडे. आयटीसी सारखाच ह्याचा देखील अतिशय चांगला असा डिव्हिडंड यील्ड आहे. चांगल्या डिव्हिडंड यील्डमुळे तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओचा जो रेट ऑफ रिटर्न आहे तो रेट ऑफ रिटर्नही वाढतो. कोविड नंतरची जी अचानकपणे जी डिमांड वाढलेली आहे त्याच्यामुळे कोलचे प्राइसेसही त्यांनी पहिल्यांदा जवळ 8 वर्षात पहिल्यांदा त्यांनी वाढवले होते आणि तेही 10% वाढवलेले आहे. त्यामुळे ती अतिशय चांगली कंपनी आहे. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मधली महारत्न म्हणून ही कंपनी ओळखली जाते. तर अशी ही महारत्न कंपनी कोल इंडिया 8 नंबरवर आहे. आणि नवरात्रीच्या 9वा जो रत्न जो आपण शोधून काढलेला आहे तो म्हणजे पॉवर ग्रिड. तोही सध्या ₹188 आहे. एक पॉवर डिस्ट्रीब्युशन नेटवर्किंग कंपनी आहे. पॉवर त्याचं पूर्ण देशभरामध्ये एक ग्रिड त्यांनी केलेलं, एक जाळं तयार केलेलं आहे पॉवर डिस्ट्रीब्युशनचं. अतिशय सुंदर असा डिव्हिडंड यील्ड आहे ज्याच्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओचा रेट ऑफ रिटर्न हा चांगला राहतो. सध्याचा जो पॉवर शॉर्टेज आहे आणि भारतामध्ये नेहमीच पॉवर शॉर्टेज राहणार आहे का? कारण एक नॅचरल डिमांड आहे. इंडस्ट्रीची डिमांड आहे, ग्रोथची डिमांड आहे, पॉप्युलेशन जसं जसं वाढते तशी डिमांड आहे आणि जसं जसं रुरल जसं जसं गाव खेड्यांमध्ये जाळं पसरत चाललेलं आहे त्यामुळे पॉवरची गरज ही नेहमीच पडणार आहे. पॉवर शॉर्टेजचा सगळ्यात मोठा बेनिफिशियरी पॉवर ग्रिड ही असणार आहे. त्यांचं रुरल सेक्टरमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जाळं झालेलं आहे आणि एक अतिशय हायली प्रॉफिट मेकिंग कंपनी आणि अतिशय सुंदर डिव्हिडंड देणारी कंपनी अशी ही 9 रत्नांपैकी 9व्या नंबरला पॉवर ग्रिड. या सगळ्यांची जर टोटल केली तर साधारणपणे ₹8,881 पडतात. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं सर्वात शेवटी एक बोनस टिप देणार आहे. ती बोनस म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. मित्रांनो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ₹141 मिळणारी कंपनी आहे जी पेट्रोलियम रिफायनिंग आणि मार्केटिंग मधली सगळ्यात मोठी कंपनी आहे भारतातली. अतिशय सुंदर डिव्हिडंड यील्ड आहे. ल्युब्रिकंट्स मध्ये आहेत, पाईपलाईन डिव्हिजन्स आहेत, त्यांचं मोठमोठ्या रिफायनरीज आहेत. पूर्ण भारतभर त्यांचं मार्केटिंगचं जाळं आहे. पेट्रोल, डिझेल, केरोसिन, विमानांचं फ्युअल, नाफ्ता, भयंकर मोठी प्रॉडक्टची चेंज आहे. पेट्रो आणि पेट्रोकेमिकल सेक्टर मधली अतिशय चांगली वेल मॅनेज्ड अशी ही कंपनी आहे. पीएसयू महारत्नांपैकी एक अशी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. तर मला वाटलं हे 9 रत्न आणि एक बोनस असा तुमच्या बरोबर डिस्कस करावा. कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आवडला असेल शेअर करा, लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.